ओम नमः शिवाय. नमस्कार. आज आपण पाहूया भगवान शंकरांना महाकाल का म्हणतात. जिथे मृत्यू देवता यमराजालाही माघार घ्यावी लागते. काय आहे रहस्य, धार्मिक पौराणिक महत्व, चला तर पाहूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, ज्या यमराजाच्या एका दृष्टिक्षेपाने संपूर्ण ब्रह्मांड थरथर कापते, त्यालाच साक्षात शंकराच्या एका लाथेने दूर फेकावे लागले होते. साक्षात मृत्यू देवतेला माघार घ्यायला लावणारे शंकराचे ते रहस्यमयी रूप कोणते होते, जाणून घ्या महाकालाची ही अलौकिक कथा. भगवान शंकरांना महाकाल का म्हटले जाते आणि साक्षात मृत्यू देवता यमराजालाही त्यांच्या समोर का माघार घ्यावी लागली, यामागे एक अत्यंत गोड आणि अलौकिक पौराणिक रहस्य आहे. सनातनी परंपरेत काल या शब्दाचे दोन मुख्य अर्थ होतात. काल म्हणजे वेळ आणि दुसरा काल म्हणजे मृत्यू. ज्याप्रमाणे या जगात जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीवाला वेळ आणि मृत्यूच्या चक्रातून जावेच लागते, त्याचप्रमाणे या काळालाही आपल्या नियंत्रणात ठेवणारे, काळाच्याही पलीकडे असणारे आणि मृत्यूवरही विजय मिळवणारे एकमेव दैवत म्हणजे भगवान शिव. म्हणूनच त्यांना महाकाल म्हणजेच काळाचाही काळ म्हटले जाते. महाकाल नावाची पौराणिक कथा, ऋषी मार्कंडेयांचे आख्यान, भगवान शंकराच्या महाकाल आणि कालांतक म्हणजेच काळाचा अंत करणारे रूपाचे रहस्य समजून घेण्यासाठी ऋषी मार्कंडेयाची कथा सर्वात प्रसिद्ध आहे. ऋषी मृकुंडू आणि त्यांची पत्नी मरुद्वती यांना अल्पायुष्य पुत्राचे वरदान कसे मिळाले आणि त्यामागील काय कथा होती ती पाहूया. पौराणिक कथेनुसार मृकुंडू नावाचे एक अत्यंत ज्ञानी आणि धार्मिक ऋषी होते. लग्न होऊन बराच काळ उलटल्यानंतरही त्यांना कोणतेही अपत्य नव्हते. वंश पुढे चालवण्यासाठी आणि अपत्य प्राप्तीसाठी त्यांनी आपली पत्नी मरुद्वती हिच्यासह भगवान शंकराची अत्यंत कठोर आणि निष्ठेने तपस्या सुरू केली. त्यांच्या या निस्सीम भक्तीवर आणि कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवाधिदेव महादेव त्यांच्या समोर प्रकट झाले. भगवान शिवाने ऋषी मृकुंडू यांना सांगितले, हे ऋषी श्रेष्ठ, मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. तुमची जी काही इच्छा असेल ती मागा. ऋषी मृकुंडूंनी शंकराकडे एक गुणवान आणि दीर्घायुषी पुत्र मागितला, परंतु विधात्याच्या आणि काळाच्या नियमानुसार त्यांच्या नशिबात पुत्राचे सुख सहजासहजी नव्हते. त्यामुळे भगवान शिवाने त्यांच्या समोर एक अत्यंत कठीण धर्मसंकट ठेवले. शिवाने त्यांना दोन पर्याय दिले. पहिला पर्याय, तुम्हाला असा मुलगा म्हातारपणापर्यंत 100 वर्ष जगणारा मिळेल, परंतु तो अत्यंत मूर्ख, दुराचारी आणि अधर्मी असेल. दुसरा पर्याय, तुम्हाला असा मुलगा मिळेल जो अत्यंत ज्ञानी, सर्व शास्त्रात पारंगत, परम शिवभक्त आणि सदाचारी असेल, परंतु त्याचे आयुष्य केवळ 16 वर्षाचे म्हणजेच अल्पायुषी असेल. भगवान शंकराचे हे शब्द ऐकून ऋषी मृकुंडू आणि त्याची पत्नी मरुद्वती विचारात पडले. 100 वर्ष जगणारा पण कुळाला कलंक लावणारा आणि अधर्मी पुत्र असण्यापेक्षा कमी आयुष्य असलेला पण ज्ञानी, संस्कारी आणि धर्माच्या मार्गावर चालणारा पुत्र असणे कधीही श्रेष्ठ, असा विचार त्यांनी केला. ऋषींनी अत्यंत नम्रपणे शंकराला सांगितले, हे देवादिदेवा, 100 वर्ष जगणाऱ्या अज्ञानी आणि कुपुत्रापेक्षा केवळ 16 वर्ष जगणारा ज्ञानी आणि शिवभक्त पुत्रच आम्हाला मान्य आहे. भगवान शिवाने तथास्तु म्हटले आणि ते अंतर्धान पावले. काही काळाने मरुद्वतीच्या पोटी एका अत्यंत तेजस्वी बालकाचा जन्म झाला. ऋषी मृकुंडूने त्या बालकाचे नाव मार्कंडेय ठेवले.
मार्कंडेय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि देवांचे भक्त निघाले. वय वाढू लागले तसतसे त्यांचे ज्ञान आणि भक्ती अधिकच दृढ झाली. मार्कंडेयांचे 16 वर्ष जवळ आल्यानंतर घडलेला तो प्रसंग पौराणिक कथांमधील अत्यंत नाट्यमय, अलौकिक आणि शिवभक्तीची पराकाष्ठा दाखवणारा आहे. बालक मार्कंडेय जसजसे मोठे होत होते तसतसे त्यांचे तेज, बुद्धिमत्ता आणि नम्रता पाहून सर्वजण थक्क होत होते. परंतु त्यांच्या आईवडिलांच्या म्हणजे ऋषी मृकुंडू आणि मरुद्वती यांच्या हृदयावर दुःखाचा डोंगर कोसळत होता. बघता बघता 16वे वर्ष उजाडले. काळाची टिकटिक सुरू झाली होती. शेवटी एक दिवस आईवडिलांना अश्रू अनावर झाले. आपल्या आईवडिलांना असे धाय मोकलून रडताना पाहून मार्कंडेयाने कारण विचारले. तेव्हा ऋषी मुकुंदने हात जोडून गहाण पडलेल्या काळजाचा तो प्रसंग सांगितला. बाळा, तुझ्या जन्माच्या वेळी शंकराने दिलेले 16 वर्षाच्या आयुष्याचे वरदान आता पूर्ण होत आले आहे. आज तुझा या पृथ्वीवरील शेवटचा दिवस आहे. आपले आयुष्य अवघे काही तास उरलेले आहे. हे ऐकून कोणताही सामान्य मनुष्य घाबरून गेला असता. परंतु 16 वर्षाचा बालक मार्कंडेयाच्या चेहऱ्यावर भीतीची एक रेषाही नव्हती. ते शांतपणे आईवडिलांच्या पाया पडले आणि म्हणाले, माता पिता, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्या त्रिलोकीनाथ शंकराच्या इच्छेने माझा जन्म झाला आहे त्या महादेवाने इच्छिले तर काळही मला स्पर्श करू शकत नाही. आई वडिलांचा निरोप घेऊन मार्कंडेय थेट समुद्रकिनारी गेले. तिथे त्यांनी समुद्राच्या वाळूपासून एक सुंदर शिवलिंग तयार केले आणि त्या शिवलिंगासमोर बसून ते ध्यानस्थ झाले. त्यांनी आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी आणि शिवाच्या चरणी लीन होण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप आणि शिवमानस पूजा सुरू केली. त्यांची भक्ती एवढी निस्सीम आणि गाढ होती की त्यांना आजूबाजूच्या जगाचे भान उरले नाही. वेळ संपली. यमलोकातून यमराजाने आधी आपल्या दूतांना मार्कंडेयाचे प्राणहरण करण्यासाठी पाठवले. दूतांची माघार. यमदूत जेव्हा मार्कंडेयांजवळ पोहोचले तेव्हा मार्कंडेयांच्या भोवती महामृत्युंजय मंत्राचा आणि शिवभक्तीचा असा काही तेजस्वी अग्नीकडे तयार झाला होता की यमदूत त्याच्या जवळही जाऊ शकले नाहीत. दूतांचे हातपाय थरथरू लागले आणि ते घाबरून रिकाम्या हाताने यमलोकात परतले. साक्षात यमराजाचे आगमन. दूतांना अपयशी ठरलेले पाहून साक्षात मृत्यू देवता यमराज आपल्या भीषण रूपात तातडीने आपल्या महिषावर म्हणजेच रेड्यावर स्वार होऊन पृथ्वीवर आले. त्यांच्या हातात प्राणाचा अंत करणारा कालपाश म्हणजेच मृत्यूचा दोर होता. यमराजाने मार्कंडेयांसमोर उभे राहून गर्जना केली, बालका, तुझी या जगातील वेळ संपली आहे. निसर्गाच्या आणि काळाच्या नियमानुसार तुला माझ्यासोबत यमलोकात चलावेच लागेल. परंतु मार्कंडेय ध्यान सोडून उठले नाहीत. त्यांनी समोर उभे राहिलेले मृत्यूचे भयानक रूप पाहिले, पण ते अजिबात डगमगले नाहीत. उलट त्यांनी दोन्ही हाताने समोर असलेल्या वाळूच्या शिवलिंगाला घट्ट मिठी मारली आणि डोळे मिटून हर हर महादेव असा नामघोष करू लागले. यमराज काळाच्या नियमाने बांधलेले होते. त्यांनी अजिबात वेळ न दवडता आपला भयानक कालपाश म्हणजेच मृत्यूचा पाश मार्कंडेयाच्या दिशेने फेकला. तो पाश मार्कंडेयाच्या गळ्यात तर पडलाच, पण त्यासोबतच मार्कंडेयाने ज्या शिवलिंगाला मिठी मारली होती त्या पवित्र शिवलिंगाभोवतीही तो मृत्यूचा पाश आवळला गेला. अशा प्रकारे साक्षात काळाने म्हणजेच यमराजाने शंकराच्या अव्यक्त रूपाला आपल्या पाशात बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच एका चुकीमुळे पुढचा महाभयंकर प्रसंग घडला. यमराजाने फेकलेला तो कालपाश जेव्हा बालक मार्कंडेयांसोबतच पवित्र शिवलिंगावर जाऊन पडला तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात एका क्षणात
शॉक वेव्ह पसरली. ही केवळ एका भक्ताच्या प्राणावर आलेली वेळ नव्हती, तर साक्षात काळाच्याही स्वामीला दिलेले आव्हान होते. जेव्हा यमराजाने आपला पाश खेचायला सुरुवात केली, तेव्हा शिवलिंगातून एक प्रचंड दिव्य प्रकाश आणि विजेसारखा कडकडाट झाला. शांत आणि ध्यानस्थ असणाऱ्या शिवलिंगाचे अचानक स्फोटासारखे दोन भाग झाले आणि त्यातून साक्षात देवाधिदेव महादेव प्रकट झाले. त्यावेळी प्रकट झालेल्या शंकराचे रूप सौम्य किंवा दयाळू नव्हते. हे तर कालांतक म्हणजेच काळाचा अंत करणारे आणि महाकाल असे अत्यंत भयंकर आणि क्रोधाने भरलेले रूप होते. त्यांचे तिन्ही डोळे क्रोधाने लालबुंद झाले होते. जटा विखुरलेल्या होत्या आणि गळ्यातील नाग फुत्कारत होते. त्यांच्या त्रिशूळाचा आणि डमरूचा आवाज संपूर्ण विश्वाला हादरवून सोडत होता. आपला अनन्य भक्तावर झालेला अत्याचार आणि स्वतःच्या अंगावर पडलेला तो कालपाश पाहून भगवान शिव अत्यंत क्रुद्ध झाले. यमाच्या छातीवर लाथ. शंकराने प्रकट होताच क्षणाचाही विलंब न लावता साक्षात मृत्यूदेवता यमराजाच्या छातीवर आपल्या डाव्या पायाने अत्यंत जोरात लाथ मारली. त्या प्रहाराने यमराज दूर फेकले गेले आणि जमिनीवर कोसळले. त्रिशूळाचा रोग. शंकराने आपला त्रिशूळ उचलला आणि थेट यमराजाच्या गळ्यावर रोखला. या यमराजाच्या एका दृष्टिक्षेपाने संपूर्ण जगातील प्राणी थरथर कापायचे. तोच यमराज आज साक्षात महाकालाच्या पायाशी भयभीत होऊन पडला होता. भगवान शिवाने गर्जना केली, रे यमा, तुझी हिंमत कशी झाली? जो माझ्या नामाचा जप करतो आणि ज्याने माझ्या शिवलिंगाला मिठी मारली आहे, त्याच्यावर कालपाश टाकण्याची तुझी पात्रता कशी झाली? तुला भान नाही का की तू कोणाच्या भक्तावर हात टाकत आहेस? शिवलिंगातून साक्षात महाकाल प्रकट झाल्यानंतर आणि त्याने यमराजाला दूर फेकून त्याच्यावर त्रिशूळ रोखल्यानंतरचा हा प्रसंग केवळ यमराजाच्या माघारीचा नव्हता, तर निसर्गाचा नियम आणि ईश्वराची भक्ती यातील संघर्षात भक्तीच्या विजयाचा प्रसंग होता. हा प्रसंग यमराज हे केवळ मृत्यूचे देवता नाहीत, तर ते धर्मराज मानले जातात. विधात्याने म्हणजे ब्रह्मदेवाने रचलेल्या सृष्टीच्या नियमानुसार ज्याचे आयुष्य संपले आहे त्याचे प्राण हरण करणे हे यमराजाचे परम कर्तव्य होते. परंतु मार्कंडेयाच्या प्रसंगात यमराजाकडून दोन मोठ्या चुका झाल्या. त्यांनी शिवभक्तीत लीन असलेल्या निष्पाप बालकावर कालपाश टाकला. तो पाश फेकत असताना त्यांनी सामान्य मनुष्य आणि शिवलिंग यातील भेद पाहिला नाही आणि तो पाश साक्षात शंकरावरही आवळला गेला. जेव्हा शिवाने आपल्या एका लाथेने यमराजाला जमिनीवर पाडले आणि त्रिशूळ त्यांच्या गळ्यावर ठेवला, तेव्हा यमराजाचा हा गैरसमज दूर झाला की काळाच्या नियमातून कोणीही सुटू शकत नाही. त्यांना जाणीव झाली की ज्या काळाचे नियम ते राबवत आहेत त्या काळाची निर्मितीच स्वतः महाकालाने केली आहे. साक्षात महाकालाचा तो भयानक प्रकोप, तिन्ही डोळ्यातून बरसणारा अग्नी आणि संपूर्ण ब्रह्मांडात प्रतिध्वनित होणारा हर हर महादेवचा हुंकार पाहून यमराज अत्यंत भयभीत झाले. ज्यांच्या एका दृष्टिक्षेपाने मृत्यूलोकातील जीव कापायचे ते यमराज आज महाकालाच्या पायाशी हात जोडून उभे होते. यमराजाने अत्यंत काकुळतेने शंकरांची स्तुती सुरू केली आणि म्हणाले, हे देवादिदेव महाकाल, हे त्रिलोकीनाथ, मला क्षमा करा. मी केवळ ब्रह्मदेवाने दिलेल्या सृष्टीच्या नियमांचे आणि काळाच्या चक्राचे पालन करीत होतो, परंतु तुमची भक्ती ही या सर्व भौतिक नियमांच्या आणि काळाच्याही पलीकडे आहे याचे मला भानच राहिले नाही. हे प्रभो, ज्या शिवलिंगाला या बालकाने मिठी मारली होती ते शिवलिंग आणि तुम्ही वेगळे नव्हता. नकळत माझ्याकडून तुमच्या अंगावर पाश फेकला गेला. हा माझा अपराध आहे. मला क्षमा करा आणि मला माझे कर्तव्य पूर्ण करण्याची दिशा दाखवा. फक्त यमराजच नाही
तर महाकालाचा हा अत्यंत रौद्र आणि संहारक अवतार पाहून स्वर्गातील ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि सर्व देवगण हादरले. शंकराचा हा राग जर असाच राहिला तर संपूर्ण काळाचे चक्र थांबेल आणि सृष्टीचा अवेळी विनाश होईल, अशी भीती देवांना वाटू लागली. सर्व देवांनी आकाशातून महाकालावर पुष्पवृष्टी केली आणि त्यांची प्रार्थना केली. देवांचे म्हणणे, हे महाकाल, यमराज हे धर्माचे पालन करीत होते. ते केवळ त्यांच्या कर्तव्याशी बांधलेले होते. त्यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांना क्षमा करा आणि तुमचा हा भयानक प्रकोप शांत करा. देवांची स्तुती आणि यमराजाची पश्चातापदग्ध क्षमायाचना ऐकून भगवान शंकराचा राग शांत झाला. त्याने आपला त्रिशूळ मागे घेतला आणि यमराजाला प्राणदान देऊन उठवले. त्यानंतर शंकराने यमराजाला अत्यंत स्पष्ट आणि गंभीर शब्दात नवा आदेश म्हणजे नियम दिला. शरण आलेल्या भक्तावर अधिकार नाही. हे यमा, आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जो मनुष्य माझे नामस्मरण करतो, मला शरण येतो आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करतो, त्याच्यावर तुझा किंवा तुझ्या कालपाशाचा कोणताही अधिकार असणार नाही. काळाच्या मर्यादा, काळाचे नियम सामान्य जीवासाठी आहेत, परंतु जे माझे भक्त आहेत त्यांच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात असते, तुझ्या नाही. यमराजाने अतिशय आदराने शंकराच्या या आदेशाचे पालन करण्याचे वचन दिले. त्याने बालक मार्कंडेयाच्या समोर नतमस्तक होऊन आपली माघार स्वीकारली आणि आपले दूत व कालपाश घेऊन अत्यंत नम्रपणे यमलोकी परतले. यमराजाची ही माघार इतिहासातील एकमेव अशी घटना आहे जिथे मृत्यूला स्वतःचे पाऊल मागे घ्यावे लागले. या प्रसंगाने जगाला हा संदेश दिला की जगातील कोणतीही ताकद, अगदी साक्षात मृत्यूही ईश्वराच्या भक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही. जिथे माणसाची शक्ती आणि काळाचे नियम संपतात, तिथून महाकाल आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी उभे राहतात. भगवान शंकराचे महाकाल रूप हे केवळ एक पौराणिक कथा किंवा नाव नाही, तर सनातनी दर्शनमधील सर्वात खोल, गूढ आणि शक्तिशाली संकल्पना आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाकाल रूपाचे रहस्य व महत्त्व समजावून घेऊया. 1. महाकाल या शब्दाचा शास्त्राधार आणि अर्थ. संस्कृत भाषेत काल या शब्दाचे 2 मुख्य अर्थ होतात. वेळ, जी अविरत वाहत असते, जी कोणासाठीही थांबत नाही. मृत्यू, जो प्रत्येक सजीवाचा अंतिम परिणाम आहे. महाकाल म्हणजे काळाचाही काळ. याचा आध्यात्मिक अर्थ असा की हे संपूर्ण ब्रह्मांड, ग्रह, तारे, सूर्य आणि सर्व जीव हे वेळेच्या म्हणजेच काळाच्या नियंत्रणात आहेत. परंतु वेळ आणि मृत्यू ज्यांच्या नियंत्रणात काम करतात, जे काळाच्या निर्मितीच्या आधीही होते आणि काळाचा अंत झाल्यानंतरही राहतील, ते साक्षात महादेव म्हणजे महाकाल आहेत. 2. आध्यात्मिक महत्व. मृत्यूच्या भयापासून मुक्ती. मानवी आयुष्यातील सर्वात मोठे भय कोणते असेल तर ते मृत्यूचे भय आहे. महाकाल रूपाची उपासना मानवाला या भयापासून पूर्णपणे मुक्त करते. अकाल मृत्यूपासून संरक्षण. धार्मिक मान्यतेनुसार महाकालाची पूजा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणाऱ्या साधकाला कधीही अकाल मृत्यूची म्हणजेच अपघाती किंवा अवेळी येणाऱ्या मृत्यूची भीती राहत नाही. मोक्ष आणि मुक्ती. महाकाल रूप हे शिकवते की मृत्यू हा अंत नसून ती केवळ एका प्रवासाची सुरुवात आहे. जे महाकालाच्या चरणी शरण जातात त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो. 3. उज्जैनचे महाकालेश्वर, एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग अत्यंत विशेष आणि अलौकिक मानले जाते. दक्षिण मुखाचे रहस्य. वास्तू आणि धार्मिक शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमराजांची म्हणजेच मृत्यूची दिशा मानली जाते.
उज्जैनचे महाकालेश्वर हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी म्हणजे दक्षिणे दिशेला तोंड असलेले आहे. याचा अर्थ असा की दक्षिण दिशेकडून येणाऱ्या कोणत्याही संकटाला किंवा मृत्यूला महाकाल आपल्या प्रवेशद्वारावरच रोखून धरतात. नाभी केंद्र. प्राचीन भारतीय खगोलशास्त्रानुसार उज्जैन हे पृथ्वीचे केंद्र मानले गेले आहे, जिथून संपूर्ण जगाची वेळ आणि पंचांग ठरवले जात असे. म्हणूनच काळाच्या नियंत्रकाचे म्हणजे महाकालाचे मूळ स्थान उज्जैन मानले गेले आहे. 4. भस्म आरतीचे गूढ आध्यात्मिक महत्व. महाकाल रूपात शिवाला भस्म म्हणजेच राख अर्पण केली जाते. उज्जैनमध्ये दररोज पहाटे होणारी भस्म आरती जगप्रसिद्ध आहे. यामागे एक अत्यंत खोल आध्यात्मिक संदेश आहे. सत्याची जाणीव. भस्म हे या जगाचे अंतिम सत्य दर्शवते. माणसाचे रूप, पैसा, पद, अहंकार हे सर्व काही शेवटी जळून राख म्हणजेच भस्म होणार आहे. नश्वरतेचा स्वीकार. जेव्हा साधक शिवाला भस्म लावताना पाहतो तेव्हा त्याला जाणीव होते की हे शरीर नश्वर आहे. त्यामुळे मानवाने अहंकार सोडून सत्याचा आणि भक्तीच्या मार्गावर चालले पाहिजे. 5. त्रिगुण आणि त्रिकाळाचे स्वामी. आध्यात्मिक दृष्टिकोनातून भगवान महाकाल हे 3 काळांचे आणि 3 गुणांचे स्वामी आहेत. तिन्ही काळ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, हे तिन्ही काळ शंकराच्या इच्छेने चालतात. ते त्रिकालदर्शी आहेत. सृष्टीचे चक्र. ब्रह्मा निर्मिती, विष्णू पालन आणि शिव संहार. जेव्हा सृष्टीतील पाप आणि अधर्म वाढतो तेव्हा महाकाल आपल्या तांडव नृत्याने किंवा संहारक रूपात काळाचे चक्र फिरवतात आणि नव्या सृष्टीची रचना करतात. धार्मिक आणि आध्यात्मिक भाषेत महाकाल म्हणजे जे काळाच्या बंधनात अडकलेले नाहीत, उलट वेळ आणि मृत्यू ज्यांच्या चरणाशी दासीसारखे उभे राहतात. त्यामुळे महाकालाची भक्ती करणे म्हणजे केवळ पूजा करणे नाही, तर आपल्यातील भय, अहंकार आणि नश्वर गोष्टींवरील मोह संपवून शाश्वत सत्याशी जोडले जाणे होय. जिथे विज्ञानाची आणि वेळेची सीमा संपते तिथून साक्षात महाकाल सुरू होतात. मृत्यू हे माणसासाठी अंतिम सत्य असू शकते, पण महादेवाची भक्ती करणाऱ्यांसाठी मृत्यू ही केवळ एक सुरुवात असते. म्हणूनच आजही श्रद्धेने म्हटले जाते, अकाल मृत्यू ओ मेरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. कथा आवडली असल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तसेच कथा आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण भक्तिमय कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.